नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण सगळे कोल्हापूरचे आणि महाराष्ट्रातले नामवंत विख्यात पत्रकारांशी भेटून मला अतिशय आनंद झाला. जवळजवळ गेल्या 25-30 वर्षामध्ये आणि त्याच्याही पूर्वी आपल्याबरोबर बरेचसे सुखदुःखाचे प्रसंग, खास करून बिंदू चौकामधली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सभा, अंबाबाईचं दर्शन वेळोवेळी घेतलेलं आणि त्याचबरोबर या अधिवेशनाच्या प्रमाणे इतर ठिकाणी महाराष्ट्रात जी अधिवेशनं झाली किंवा कार्यक्रम झाले, या सगळ्याचे आपण साक्षीदार आहात. शिवसेनेने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याच्यानुसार सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जे त्यांचं संपूर्णपणाने भूमिका होती ती भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि शिवसेनेचं महाअधिवेशन जे कोल्हापूर या ठिकाणी कालपासून झालं, आजही त्याच्यामध्ये पुढचे कार्यक्रम होणार आहेत. पण तुम्ही अतिशय सुंदर अशी नेहमीप्रमाणे झंझावाती आणि चांगल्या पद्धतीची सकारात्मक प्रसिद्धी दिलेली आहे. त्याबद्दल मी आपली ऋणी आहे, आभारी आहे. कोल्हापूरसाठी यामधून नक्की काय मिळणार या प्रश्नावरती काल विशेषतः उदय सामंत यांनी बरीचशी उत्तरं दिलेली आहेत. त्याचबरोबर महापालिका आयुक्त सन्माननीय मंजुलक्ष्मी ज्यावेळेला शासकीय विश्रामगृहावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्या, त्यावेळेला मी तिथे होते. मुंबईमध्ये जशी स्वच्छता मोहीम डीप क्लीन नावाने हाती घेतलेली आहे, तशीच कोल्हापूरमध्ये स्वच्छतेची मोहीम घ्यावी. धुळीचं प्रमाण कमी होऊन प्रदूषण कमी होण्यासाठी महापालिकेने विशेष अशी पावलं उचलावी, अशा प्रकारच्या सूचना माझ्यासमोरच महापालिका आयुक्तांना त्यांनी दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे त्यांची आणि माझी भेट काल झाली. त्यावेळेला सर्व जे महापूरग्रस्त जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अनेक उपाययोजना वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या आहेत. परंतु त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की जे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन एंडॉस करू शकता की धरणांची सुरक्षितता या विषयावर गेल्या 3 वर्षापूर्वी मी स्वतः बैठका घेतल्या होत्या. रेखावार कलेक्टर होते आणि त्यावेळेला पुण्याच्या बैठकीमध्ये वर्ल्ड बँकेने यासाठी निधी आणि अभ्यास समिती केली होती. कुठली धरणं किती धोकादायक आहेत याच्या संदर्भातसुद्धा अभ्यास झालेला आहे आणि वर्ल्ड बँकेने कोल्हापूरच्या धरणांसाठी मदत देऊ केलेली आहे कर्जरूपाने. हे देखील तुम्ही बातमी प्रकाशित केलेली आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या राजकीय अजेंड्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो 80% समाजकारणाचा अजेंडा होता तो सर्व आहे, हे मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करू इच्छिते. शाश्वत विकास उद्दिष्टांचा प्रश्न किंवा शाळांचं माध्यम अधिक मुलांच्यापर्यंत प्रभावीपणे पोचावं यासाठी विषय कशा पद्धतीने हाताळला जातो याच्यावरती सन्माननीय दीपक केसरकर बोलत आहेत. आणि विविध मंत्र्यांच्या बरोबर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये विशेषतः जे 2 बदल झालेले मी पाहते आणि ते म्हणजे मी स्वतःही आपल्याला कल्पना आहे 22 वर्ष विधान परिषदेत आहे, परंतु जे सरकार 5 वर्ष असतं त्यांनी केलेले प्रकल्प त्याच 5 वर्षात पूर्ण व्हायला सुरुवात होते, असं फार कमी वेळात झालेलं आहे. दुर्दैवाने टीका करायची नाही, परंतु सुप्रमा होईपर्यंत 5-6 वर्ष जातात. काही रस्ते आजही आपण बघतो की 10-10, 20-20 वर्ष झालेले नसतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, नितीन गडकरीजींनी आणि महाराष्ट्राचे पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये अटल सेतू असेल किंवा मुंबई पुणे मार्गाचं विस्तारीकरण असेल, इतकंच नव्हे तर कोस्टल रोड असेल, वंदे भारतसारख्या ट्रेन्समध्ये सुधारणा होण्याच्या संदर्भात अजून काही कामं असतील, या बऱ्यापैकी त्याला चालना मिळालेली आहे. काल आपले धैर्यशील माने खासदार आणि मंडलिकजी खासदार यांच्या समवेत त्यांनी स्वतः भागवत कराडांच्याकडे मागणी केलेली आहे, रावसाहेब दानवेंकडे मागणी केलेली आहे की वंदे भारतसारखी ट्रेन कोल्हापूर ते मुंबईसुद्धा सुरू व्हावी आणि त्या दृष्टीने आम्हीसुद्धा प्रयत्नशील राहणार आहोत. आज कोल्हापूरला अंबाबाई मातेचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेला मी प्रार्थना केलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना, NDAला, महायुतीला जोरदार असा पाठिंबा जनतेने द्यावा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा परत हेच एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार निवडून यावं
या दृष्टिकोनातून आमची या अधिवेशनात पूर्णपणाने तयारी चाललेली आहे. आपल्या माध्यमातून घराघरामध्ये ठिकठिकाणी जे मतदार, काल माझ्या भाषणात बोलले मी की दुधाच्या व्यवसायामध्ये 25 लाखाच्या वर स्त्रिया कष्ट करत आहेत, पण त्या अधिवेशनाला सगळ्या येऊ शकत नाहीत, कार्यक्रमांना येऊ शकत नाही. त्यांच्यापर्यंतसुद्धा आमचा हा संदेश आहे की स्त्रियांच्या श्रमाचा सन्मान, त्याचबरोबर योग्य ते बाजारभाव, त्यासाठी लागणाऱ्या यांत्रिकीकरणासाठी लागणाऱ्या सुविधा असतील किंवा महिलांच्या उद्योजकतेला वाव देण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याला अजून मजबूत स्वरूप देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आणि या दृष्टीने सगळ्या नगरविकास विभागात स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे, तर महानगरपालिका क्षेत्रात आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये महिलांना उद्योजकतेला वाव देण्याच्या बरोबर कृषी प्रक्रिया उद्योगासाठी सुद्धा हे सरकार वचनबद्ध आहे. आणि विशेष म्हणजे स्त्रिया ज्या प्रकाराने मिलेट असतील, वेगवेगळी उत्पादनं असतील, त्याच्यावरती काम करतायत, ते जर का पाहिलं तर त्यांनी आता मायक्रो फक्त छोटे छोटे उद्योग करण्यापेक्षा मॅक्रो मोठ्या स्वरूपाचे उद्योग करावेत, या दृष्टिकोनातून आमची झेप घ्यायचा इच्छा आहे, प्रयत्न आहे. विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने आमचं विधिमंडळाचं काम जरी वेगळं असलं तरीसुद्धा सर्व मंत्र्यांच्या जी सकारात्मक चांगली कामं आहेत त्याला सहकार्य करण्याची माझी भूमिका असते. त्या दृष्टिकोनातून आपण मला इथे चांगलं महानगरपालिकाच्या निवडणुका असतील, राजेश क्षीरसागरांची निवडणूक असेल, धैर्यशील मानेंची निवडणूक असेल, मंडलिकांची निवडणूक असेल, या सगळ्यामध्ये विजयाच्या क्षणी आणि कोल्हापूरच्या आंदोलनांच्या मध्ये सुद्धा आम्ही पूर्णपणाने कायम आपल्याला सहकार्य दिलेलं आहे. त्यामुळे ह्या महाधिवेशनाच्या मध्ये जे काही राजकीय प्रश्न आपण विचाराल त्याची पण काहींची मी उत्तर देईन, परंतु महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, वयोश्री योजना या संदर्भात काही तुम्ही विचारलं तर त्याची मी उत्तरं देऊ शकेन. माझ्यावर मंगेश चिवटे आहेत, ते वैद्यकीय कक्षाचं आणि बऱ्याच विषयांवरची कामं करत असतात आणि राजकीय प्रश्न विचारल्याशिवाय आपली पत्रकार परिषद पूर्ण होऊ शकत नाही. तर परंतु माझ्यासमोर केसेस चाललेल्या असल्यामुळे विधान परिषदेच्या त्या केसेसच्या संदर्भातली तारखा आणि निर्णय याची माहिती सोडून मी कुठलंही तुम्हाला उत्तर देते. ठीक आहे. काल आपण बाळासाहेबांची शपथ घेतली. संजय राऊत बऱ्याच विषयावरती बोलले, पण त्यात त्यांचा मुद्दा होता की आम्ही अशी शपथ कधी घेतल्या नाही, आम्ही मनापासून विचार बाळासाहेबांचे पुढे केले. असं नाही आहे. वंदे मातरम हे गीत जे आहे ते आपण सामूहिक गायनाचा कार्यक्रम स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयातीत असतानाच झालेला होता आणि काही सामूहिक वंदे मातरमच्या गाण्यांना स्वतः साहेब उभे होते. शेवटी वंदे मातरम हे गीत असलं तरीसुद्धा त्याच्यामधून भारत मातेच्या बद्दलची प्रतिज्ञाच आहे आणि त्याच्यामुळे आपण शपथ घेत नाही हे जे सगळं आपण बोलतो आहे, तर मग मोठ्या साहेबांनी स्वतः लोटांगण घातलं होतं ठाण्याच्या निवडणुकीमध्ये आणि जनतेला आश्वासित केलं होतं की मी ठाण्याचा महापौर आला तर विकासाला वाहून घेईन. स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी लोटांगणं घातलेली आहेत. त्यामुळे प्रतिज्ञा घालणं काय आणि जनता जनार्दनासमोर नमस्कार करणं काय, हा एक आदराचा, विश्वासाचा आणि आपला स्वतःचा संकल्प कायम आहे. हे स्वतःला आणि देवाला आणि जनतेला आणि देशाला सांगण्याचं माध्यम असतं. परंतु ज्यांनी स्वतःच मुळी हिंदुत्वाच्या रुळावरून भलत्याच यार्डामध्ये गाडी घातलेली आहे त्यांना थोडंफार असं विस्मरण होणं हे काळाने दिलेलं उत्तर आहे असं मला वाटतं. रस्त्यांचा उल्लेख केला. गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूरच्या रस्त्यांचा विषय चांगला चर्चला जातोय. कोल्हापूरची खड्डेपुराशी चर्चा गेल्या अनेक दिवसापासून. मुख्यमंत्री येणाऱ्या पुढल्यानंतर कोल्हापूरचे जे काही मुख्य रस्ते आहेत ते चकाचक झालेले आहेत. जिथं सभा आहे ते रस्ते सुद्धा चकाचक आहेत. ही तत्परता याआधी दाखवली असते. नाही, हा खड्ड्यांचा प्रश्न आता तुम्ही पत्रकार आहात, अभ्यासक आहात. हा खड्डे हे आपले हळूहळू साथीदार झालेले आहेत जे जे प्रवास करतात त्यांना, पण त्याची तंत्रज्ञान बदलण्याच्या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विचार केलेला आहे. मुंबईचे खड्डे कायमस्वरूपी सुधारावेत, तसं महाराष्ट्रातसुद्धा तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे खड्डे सुधारण्यासाठी राज्याचे आणि केंद्राचे मंत्री प्रयत्न करत आहेत. परंतु ज्या प्रकारचा अतिवृष्टी, त्याच्यानंतर वाहतुकीची वर्दळ सगळी जी आहे, प्रदूषण असतं, याच्यामुळे काही प्रमाणामध्ये खड्डे होतात. पण मुख्यमंत्री आले म्हणून ते दुरुस्त झालेत म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ते सगळीकडेच दुरुस्त करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही मंत्री रवींद्र चव्हाण यांचंही या विषयावर लक्ष असतं. आमच्या सभागृहात अनेक वेळेला 1 तासाच्या प्रश्नोत्तरामध्ये 20-20 मिनटं या खड्ड्यांवरती चर्चा आणि विचारविनिमय सरकार काय तो प्रयत्न करतो आहे. पण एक मला तुमचा मुद्दा मान्य आहे की काही कंत्राटदार काम सदोष करत असतील आणि त्याच्यामुळे खड्डे जास्त होत आहेत असं दिसत असेल तर तुम्ही आमच्या ते निदर्शनाला आणा.
त्याच्यावरती आम्ही आमच्या अधिवेशनामध्ये जे काही प्रस्ताव येतात सत्ताधारी पक्षाकडून किंवा विरोधी पक्षाकडून त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई आम्ही त्याच्यावरती करू. काही परवा शिवनेरीवरती शिवजयंतीचा कार्यक्रम होतो. शासकीय कार्यक्रमातला मूळ कार्यक्रम जो आहे त्याची जागा बदललेली, ठिकाण बदललेलं आहे. असं कधी होत नाही. मराठा आंदोलकांच्या अनुषंगाने हा निर्णय घेतलाय का की काही अनुचित प्रकार घडू नये? नाही, जागा बदलली आहे किंवा नाही याच्याबद्दलची अधिकृत काय माहिती जी असेल ती त्या कार्यक्रमानंतरच त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील मला असं वाटतं. कारण त्याच्या संदर्भातलं माझ्याकडे औपचारिक पत्रक काय आलेलं नाही आहे आणि विधान परिषदेचे उपसभापती हे तपशील ठरवत नसतात. त्यामुळे हा माझ्या कक्षाबाहेरचा प्रश्न आहे. मी असं म्हणते तुम्हाला पंकज की छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन कुठून आपण करतो आहे, मग ते शिवनेरीवरून तर होतंच, रायगडावरून होतं, महाराष्ट्रभर होतं, परदेशातून होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्याशी असणारी बांधिलकी अढळ, अविचल आणि पूर्णपणाने 100% समर्पित आहे. त्यामुळे मला असं वाटतं की छोट्या काय झालं असेल बदल नाही मी तपासून घेते, परंतु त्याच्यामुळे काही मुद्दाम बदल केला असेल असं मला वाटत नाही आहे. मराठा समाजाचा आंदोलनाचा संदर्भातला त्यांच्या मनात जो काही गैरसमज आहे तर तो 20 तारखेला अधिवेशन त्या विषयावरती ठेवलेलं आहे. तर त्याची बिझनेस सगळा 19ला समोर येईल, आत्ता शनिवारीच येईल. त्यामुळे त्यांचे जे गैरसमज आहेत ते दूर होतील असं मला वाटतं. मातोश्रीच्या बाहेर होर्डिंग लावलेलं आहे. उद्धव ठाकरेंचं असं दुःखी चेहऱ्याने होर्डिंग म्हणजे गेट वेल सून असं त्या होर्डिंगवरती आपल्या पक्षातर्फे ती होर्डिंग वसतपत लावलेली गरज आहे का? मी बऱ्याच दिवसात मातोश्रीला गेली नाही आहे, त्यामुळे मी काही पाहिलं नाही काय झालं ते. नाही, ते फार मोठे अभ्यासू नेते आहेत, त्यामुळे त्यांनी बोललेल्या गोष्टींचा अभ्यास माझा होणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी काही त्यांच्यावर भाष्य करणार नाही. सकाळपासून सुरू असलेल्या अधिवेशनासंदर्भात आज सकाळी मुख्यतः शासकीय योजनांच्या संदर्भात माहिती आमचे मुख्यमंत्र्यांचे सचिवालयाच्या प्रतिनिधींनी सगळ्यांनी डॉक्टर अमोल शिंदे त्याच्यानंतर अमितजी या सगळ्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर निवडणुकीचा आपण प्रचार कसा करायचा याच्याबद्दल गजाननजी कीर्तीकर यांनी मांडणी केलेली आहे. आणि प्रसारमाध्यमांच्या संदर्भात आणि इतर विषयांच्यावरती सुद्धा सोशल मीडियाच्याबद्दलही काही भाषणं वगैरे होणार आहेत. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं मार्गदर्शन होणार आहे. आणि ही जी वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत कालपासून आजपर्यंत, तर जसे काही जण शिवसेनेतून आलेले किंवा ज्यांना आपण म्हणू की शिवसेनेच्या विचाराची ओळख आहे ते शिवसेनेचेच आहेत, त्यांनी पूर्वीची शिबिरं ऐकलेली आहेत, असे जसे लोक आहेत तसं मी एकूण बघते की तरुण लोक भरपूर आहेत. महिला आणि पुरुष आलेल्यांच्यामध्ये साधारण वयोगट मला असं दिसते की 35 ते 40च्या दरम्यानचे बरेचसे प्रतिनिधी दिसत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची जी वैचारिक आणखीन सगळी तयारी होते ही फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर काल मी शिंदेसाहेबांना बोलले संध्याकाळी की तुमच्याबद्दल लोकांचं फक्त प्रेम नाही आहे, तर त्या प्रेमाच्या पलीकडचा महासागर लोकांच्या मनात आहे की इतकं त्यांना परत परत ते भेटतात, निवेदनं देतात, लोक सांगतायत सगळं. आणि त्यामुळे जे लोक म्हणतात अमक्याबद्दल सहानुभूती आहे, तमक्याबद्दल सहानुभूती आहे, पण सहानुभूती किंवा प्रेम याच्यामध्ये कोणाचा विजय होईल, त्याच्यामध्ये शिवसेना, धनुष्यबाण आणि एकनाथजी शिंदे यांच्याबद्दलच्याच प्रेमाचा विजय होईल अशी मला खात्री आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात अनेक सत्तेंतर घडलेली आहेत. महाविकास आघाडी बनली, त्यानंतर शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली. एकूणच राजकारणाचा सर्वसामान्य लोकांना किळस आलाय अशा पद्धतीची चर्चा नाही, सर्वसामान्य लोकांना तर फार रस आहे राजकारणात. प्रत्येक गावागावाच्या पारापारावरती कोण कुठल्या पक्षात जाणार याची लोकच आधी चर्चा करतात आणि अंदाज बांधतायत. आमच्या अधिवेशनात तर मी बघते की आज अधिवेशनात काय झालं हे सगळ्या गावामध्ये तुमच्यामुळे चर्चा पोचते आणि लोक अतिशय राजकीयदृष्ट्या जागृत होत आहेत. हां, आता अपशब्द वापरणं वगैरे तुम्ही म्हणत असाल तर महाराष्ट्रात थोडंसं जेव्हा आपण शेवटी मराठी लोक आहोत तर जेव्हा वादविवाद होतात त्याला एकमेकावरती प्रखर टीका करणं ही मराठी संस्कृती आहे. आणि पूर्वी आचार्य अत्रे, भोपटकर, सेनापती बापट, स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल किंवा सखा पाटलांच्याबद्दल जी टीका झाली होती लोकांनी की त्या सगळ्या मुद्द्यांवरती जर का आपण विचार केला, मला असं वाटतं की अशा पद्धतीने चुरस वाढली की लोक अधिक मतदानाला उतरतात. त्यामुळे मला नाही, आता असं आहे, फोडाफोडी आपण जो शब्द वापरतोय ना, तर स्वतः इंदिराजी गांधी यांनासुद्धा त्यांच्या पक्षाने काढून टाकलं होतं आणि नंतर लोकांनी जनादेश त्यांना दिला.
जनता पार्टी एकत्र जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आली त्यावेळेला सगळेच जण एकत्र झाले होते. समाजवादी, त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण यांचे लोक आणि त्यावेळेचा जनसंघ. त्यामुळे राजकारणातलं स्थित्यंतर हे होत असतं. दुसरं कोणाला काय घेतलं आपण जे बोलतो आहे, तर आज आपण पाहतोय की जी माणसं महाविकास आघाडीबरोबर असताना गंगेप्रमाणे पवित्र होती, तीच माणसं आमच्याकडे आली की अपवित्र कशी होतात हो? बरोबर तुम्ही दिसत होता, सगळेजण एकमेकाबरोबर शपथ घेत होता, कार्यक्रमांना जात होता. मग ती माणसं त्यावेळेला चालत होती आणि आता मात्र दुसऱ्या पक्षात गेली की आपला तो बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्टं, ही म्हण काय बरोबर नाही आहे. लोकांना जर राग आला असेल तर माझी मी समजू शकते, मग त्यांनी ठरवावं. परंतु लोक त्याच्यावरती उत्तर काय शोधतात? नोटा म्हणजे मतदानाला जायचं नाही. हा एक उच्च मध्यम वर्गामध्ये किंवा समाजामध्ये ट्रेंड चाललेला आहे. तो फार मला काळजीचा याच्यासाठी वाटतो की उद्या बरेच लोक शेवटी 25% 30% लोक मतदानच करेनासे झाले तर मग योग्य त्या उमेदवार तिथल्या परिस्थितीत जो काय असतो त्याच्याबद्दल एक उदासीन भूमिका होते आणि त्यातून हिंसाचार, नैराश्य आणि लोकशाहीला धोका होऊ शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं, मला तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला, की अशा जेव्हा घटना घडतात तर त्यावेळेला राजकीय परिवर्तनही एखाद्या माणसाचं होऊ शकतं. हे पहा, आपण जसं जाती संस्थेबद्दल बोलतो आणि जे बदलायचं आपण मागतो की जो ज्या जातीत जन्मला त्यांनी त्याच्यातच मृत्यू होणार असं आपण गृहीत धरतो, तसं राजकीय पक्ष म्हणजे जाती संस्था नाही आहेत की कर्मठपणाने जो समाजवादी म्हणून जन्मला त्यांनी मरेपर्यंत समाजवादीच राहिलं पाहिजे असं नाही आहे. एकूण संपूर्ण राजकारणामध्ये तुम्ही बघाल की रशियाचं अस्तित्व नष्ट होऊन एकेकाळी लोकांना वाटत होतं की संपूर्ण जगामध्ये रशियन लोकशाही येईल, ते त्याच्यामध्ये म्हणता रशियाचंच संपूर्णपणे बदल झाला. ग्लोबलायझेशनच्या मुळे आज युक्रेनमध्ये काय होतं आहे ते सुद्धा आज आपल्यावरती त्याचा संबंध लागतो आहे. आणि त्यामुळे राजकीय परिवर्तन जर का झालं तर ते विचाराचं परिवर्तन जर का असेल, त्याचबरोबर अपरिहार्यता म्हणून जसं बाबरी मशीदच्या वेळेला झालं की द्विध्रुवीकरण, तसंच द्विध्रुवीकरण आत्ता होतं आहे. आणि म्हणून एका बाजूला NDA आणि एका बाजूला UPA अशा पद्धतीच्या ध्रुवीकरणाचा वीट आला आहे. पण तुम्ही सगळे अभ्यासू पत्रकार आहात. प्रत्येक निवडणुकीमध्ये चारही पक्ष जे मुख्य आहेत, भाजप, त्याच्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि NCP, प्रत्येक पक्षाला जर का 288 जागांपैकी 60 ते 65 जागा मिळत असतील तर असा चौरंगी मॅन्डेटच जर का 5 निवडणुकात मिळतो आहे तर कुणाची युती होणं हे स्वाभाविक आहे. हे तर्कशुद्ध पद्धतीने तुम्ही विचार करा असं मला वाटतं. काय विनय ते काय तुम्ही सांगा ना, मी आकडे काय चुकीचं सांगितले का? चौरंगी परत मॅन्डेट झाला तर त्या दृष्टीने तसं झालं तर तयारी चालली यांची असं मला वाटतं. की आपण आता बेरजेचं राजकारण इतकं झालं की कुणी कुठे गेलं तरी ते व्यवस्थित बसेल गणित, असं केलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, संपूया, सगळं नीट या व्यवस्थित. आणि उद्या पण बातम्या बघणार आहे मी. आम्ही गेल्यावर सहकार्य लक्ष असू द्या, आमच्यावर लक्ष असू द्या. ठीक आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.